जय शिवराय दोस्तांनो. जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान जेव्हा अतिवृष्टी झाली किंवा ज्या अतिवृष्टी झालेले असून शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात असे नुकसान झालेलं आहे. यामध्ये आता मृत जनावरांचा समावेश आहे. मृत जनावरांचा ज्यांचे जनावर दगावले, कोणाच्या गाय दगावल्या, कोणाच्या मेंढ्या दगावल्या, कोणाच्या शेळ्या दगावल्या, कोणाचे कुक्कुटपालन असे भरपूर प्रमाणे नुकसान झालेलं आहे. तर ह्याचाच आज अपडेट असं की बाबा सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की त्या टायमाला सांगण्यात येत होतं की बाबा 3 गायी असतील किंवा 10 शेळ्या किंवा 20 शेळ्या, असं जे काही निकष लावले होते हे निकष आज सगळे हटवण्यात आलेले आहेत. 27 मार्च रोजी जी बैठक झाली किंवा 27 मार्च रोजी GR निर्गमित करण्यात आलेला आहे. बाबा ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, म्हणजे जास्ती करून शेतकऱ्यांचे धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये भरपूर असं नुकसान झालेलं आहे. ह्या शेतकऱ्यांना अद्याप ह्याचं वाटप करण्यात आलेलं नव्हतं, पण हे आता लवकरच वाटप होणार आहे. आणि ह्याच्या म्हणजे जे निकष लावण्यात आलेले होते की बाबा 3च गायी पाहिजेत, असे जे काही निकष होते हे निकष सगळे हटवण्यात आलेले आहेत. आणि हे जे आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे बाबा, या गायीसाठी किती पैसे किंवा ह्या शेळ्यांसाठी किती पैसे, या मेंढ्यांसाठी किती पैसे, हे सुद्धा अपडेट करण्यात आलेलं आहे. ह्याविषयी आपण नवीन व्हिडिओ बनवणारच आहोत. त्यामध्ये आपण तुम्हाला सांगणारच आहोत की बाबा किती अपडेट करण्यात आले, शेळ्यांसाठी किती अनुदान आलेलं आहे किंवा गायींसाठी किती अनुदान आलेलं आहे. हे असे आपण अपडेट आपल्या नवीन व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. धन्यवाद.